पण विरोधकांना माहिती आहे हे त्यांना ते ओळखून आहेत। बाकीच्या ठिकाणी कुठेही त्यांनी युती भीती काही केली नाही, पण आपल्या मतदारसंघामध्ये सगळीकडे युती केली। बरोबर आहे ना? केली का नाही केली? केली। आणि ती पण अशी केली, भाजपचे लोक कधीच सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढायला तयार होत नाहीत। इतके वर्ष होतं, आता ती राहिली नाही भाजप पण तरी होतं, पण माझ्या मतदारसंघातले विशेष करून गुहागरमध्ये माझा उमेदवार घे, चिन्ह तुझं, आपण दोघांनी ये, तुला 2 काय 3 देतो, पुन्हा दोघे एकत्र। त्यांना माहित आहे आपण एकटे एकटे लढलो तर आजही भास्कर जो आपला धुवा उडवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना माहिती आहे। आणि म्हणून ते एकटे एकटे लढले नाहीत। पण बघता बघता ही 5 वर्ष निघून जातील। काय सुभाष जाधव खंबीरपणे राहाल ना सगळे? बघता बघता 5 वर्ष जातील। एक नवीन फळी जे मला सोडून गेले त्यांची जागा भरून कशी काढायची याची काळजी होती, ती आपोआप संजय भरून निघाली का नाही निघाली? ही नेतृत्व उभी करेल। कामाला लागा, कामाला लागा। 2007 साली जे आता कोण मला निवडून आणलं म्हणून म्हणतायत ना, ते स्वतः पडलेले होते 2007 साली, त्यांना 12ला मी निवडून आणलं। म्हणून या फुशारक्या, म्हणून या फुशारक्या। हे सगळे जे जे म्हणून आता मला सोडून गेले ते सगळे 2007ला पडले होते। त्यांना 2012ला आपण निवडून आणलं, 2017ला पुन्हा आपण निवडून आणलं, 2022ला पक्ष फुटला म्हणून यांना पंख फुटले, नाही यांना पंख फुटलेच नसते, यांना पंखच फुटले नसते। पण एक मात्र मी सांगतो की सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आलेली आहे। पक्ष खरोखरच मी मगाशी म्हटलं तसं की शशी रामाणे सारखेचं एक उदाहरण मी का दिलं, त्या दिवशी मी सावर्ड्यामध्ये सांगितलं की अनेकांनी जरी बघितलं की हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष संपवायचा अनेकांनी स्वप्न बघितलं, परंतु या पक्षाच्या पाठीमागे बाळासाहेबांचे विचार आणि आशीर्वाद आहे। हा पक्ष कोणाला सहजासहजी संपवता येणार नाही। पण आम्ही नेत्यांनी असं म्हणून चालणार नाही की बाळासाहेबांचे विचार आहेत, उद्धवजींची ताकद आहे म्हणजे सगळं आता पहिल्यासारखं ऑटोमॅटिक घडेल, काही घडणार नाही। मी आत्ताच सांगतो तुम्हाला, काही घडणार नाही। आम्ही नेत्यांनी त्या त्या भागामध्ये जाऊन माणसं वेचून त्या माणसांना कामाला लावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून अडीअडचणीच्या वेळेला आम्ही त्याच्या पाठीमागे खरोखर प्रामाणिकपणे किती वेळ खंबीरपणे उभं राहतोय त्याच्यावरच आता भवितव्य आहे, त्याच्यावरच आता भवितव्य आहे। नपेक्षा कार्यकर्ता आता पूर्णपणे खचलेला आहे। नाराज झालेली पोरं धडा 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 बाजूला व्हायला लागलेत। त्यांना धीर देण्याची गरज आहे, त्यांना समजावण्याची गरज आहे आणि त्यांना बळ सुद्धा देण्याची गरज आहे। आणि संतोष जी आपण किती टीका केल्या काही केल्या तरी आता निवडणुका पैशाच्या झालेल्या आहेत, नाकारून चालणार नाही। त्यांना आपल्याला ती सुद्धा ताकद उभी केली तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही अंकुश, हे शक्य नाही। केवळ आणि केवळ आम्ही आमच्या आव्हानावर भावनेवर आणि कार्यकर्त्याच्या प्रामाणिकपणाला हवा देऊन आणि प्रामाणिकपणाला साथ घालून तो त्याच्याच ठिकाणी उभा राहील, याच्यापेक्षा फार काय घडणार नाही। आणि म्हणून जर हे घडवायचं असेल तर आता आम्हाला आमच्यामध्ये बदल करावा लागेल, तरच हे सगळं घडेल, नपेक्षा हे बिघडेल। आणि म्हणून हे बिघडू नये असं वाटत असेल तर आमच्यासारख्या नेत्यांनी आता कुठेतरी बसून चिंतन करण्याची गरज आहे। आता कुठेतरी बसून आम्ही आमच्या वागण्यामध्ये बदल करण्याची गरज आहे। आता कुठेतरी बसून लोकांना खर्चाला 4 पैसे देण्याची गरज आहे। नोटाबंदी झाल्या, पण नोटाबंदी झाल्यामुळे त्या विरोधकांच्या हातात एवढ्या नोटा कुठून आल्या याचीच फक्त चर्चा करायची। इतके कोटी खर्च करतात, तितके कोटी खर्च करतात, इनडायरेक्टली आपण त्यांचा प्रचार करतो। इनडायरेक्टली आपण त्याचा काय मी होतो ना, माझ्या गावात 25 लाख रुपये आले, म्हणजे जसा मोजायला हाच होता, त्याची चर्चा आपण करतो। त्यावेळेला लोक अशी बोलतात, पण लोक नंतर मनातून म्हणतात अरे त्यांनी 25 दिला आणि तुम्हाला 5 द्यायला काय रोग आला, 5 तरी द्या म्हणतात का नाही म्हणतात? आता त्यांनी दिला त्याचा तिरस्कार, त्याचा तिटकारा, हा विषय संपला की त्यांनी दिला आणि याने घेतला हर मेला, असा आता दिवस गेला। ते आता लोक असं म्हणतात त्यांनी 25 दिला आणि तुम्हाला 5 द्यायला काय झालं, 5 द्यायला काय झालं? आणि म्हणून याकरता म्हणून आपल्याला काहीतरी व्यूहरचना करावी लागेल। लवकरच ग्रामपंचायती या निवडणुका आहेत, लढायच्या ना का नाही लढायच्या? या उमेदवारांना, आपापल्या भागातल्या उमेदवारांना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवत चला,
बोलवत चला, त्यांचं नेतृत्व प्रोजेक्ट करा. त्याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला उद्या अडचण होईल. 5 वर्षानंतर बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत 5 वर्षानंतर. आणि म्हणून यांना सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी हे त्यांचं नेतृत्व उभं करा अशा प्रकारची विनंती करतो. तुम्हा सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अनेकांचे हे आमच्या साक्षी मॅडम एवढ्या चांगल्या उमेदवार काय होत्या मला माहीतच नाही. ती आमची सिद्धी रामगडे, ती वेल्दूर गटातून लढली, वेल्दूर गटातून लढली. वेल्लेश्वर टाळ्या वाजवा जरा वेल्लेश्वर गटाकरता. तिचे वडील, तिचे मिस्टर दिवस रात्र केला नाही. या साक्षीचा